वैशाली ताई आली पण शेवटी मग प्लॅनिंग कामा. हा असा मुलीचा दिमाग लय चालते म्हटलं माझा दिमाग. हा अशाच आयडिया येते का माझ्या डोक्यात. मग पहा कशी प्लॅनिंग कामात आली आणि परी कामाला आली म्हटलं आता. हा कशी हे ते पहा बरं. करत नाही आणि आता प्रॉपर्टीचं सांगितलं तर बरोबर आली का नाही जागेवर. हो दिमाग लय चालते म्हणा तुझ्या ह्या गोष्टीत. चांगल्या गोष्टीत नाही चालत मोहिनी. हा आता तिले म्हणतो तू तर तशीच आहे व पहिले तू तर अशीच वागे. आता चांगली वागून राहिली. पहिले तर खिचडीच्या शिवाय दुसरं काही करे नाही. हा रोज खिचडी करून ठेवून दे. खान तर खा नाही खान तर नका खाऊ. दोघंच नवरा बायको खाऊन घे. काय हो वैशाली ताई आता दोन कायले काढत बसता. आता सुधारली ना बा मी. मग आता पहा ना आता करतो काय मी तशी पहिले सारखी. आता तर सगळे सोबत चांगली राहतो. पहिले मस्ती माणसाचा स्वभाव तसा माझ्यासारखाच असेल मग परिचय नाही काय माहित बापा आता काय करते ना काय नाही ते. हा आता येते का नाही येत. आता हो तर म्हटलं तिनं पण खरंच करू लागते काय ते काम. मला तर अजून काही गॅरंटीच नाही बा. नाही हो वैशाली ताई करू लागन ना. हो म्हटलं तर करू लागन ते. काऊन नाही करू लागन. मला तर वाटतं बाई येईन म्हणून. येईन विचारून काय करू काय नाही. माहीतच पडते. नाही करून कधी वैशाली ताई तर प्लॅन बी तयारच आहे आपल्या जवळ अजून. प्लॅन बी आता कोणता प्लॅन आहे अजून त्या डोक्यात शिजून राहिला. आता नको करू बाबा मोहिनी. हा फालतू काय म्हणते तर एवढूशा नो लय भांडणं होती बरं घरात. ही गोष्ट मामाजीपर्यंत जर गेली ना तर मग तिलाही समजून जाईल खोटी होती म्हणून ही गोष्ट. मामाजी म्हणून मला तर माहीतच नाही म्हणून. कधी ठरवलं म्हणून कधी म्हटलं म्हणून मी असं कर म्हणून. काहीच नाही होणार वैशाली ताई तुम्ही चिंता नका करू. मी कधी काही करतो ना त्याचं नुकसानच होईल असं नाही आहे की. मी काय म्हणतो वैशाली ताई आपल्याला आता वाणाचा कार्यक्रम ठेवा लागेल ना. उखाणे घ्यायचा हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवायला लागेल आपल्या घरी. मग मागच्या वर्षी तर ठेवला होता आपण आताही ठेवा लागेल ना. विचारा लागेल ना आता बाईले काय म्हणते आता बाई तर हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवा तर लागणच. अन तसे काय म्हणते तर आपल्याला नाही जाऊयात कोणाच्या इथं हळदी कुंकाले. बाई आई म्हणे त्या दिवशी मी फोन केला होता तर म्हणे बाई म्हणे तू आता दोघी आपण सारखंच झालो. तू ओटी भरली आहे म्हणे तिची ओटी भरली आहे म्हणे तर तुम्हाला काही जाता नाही येत म्हणे. वाण नाही घेता येत अशी म्हणे बा. खरंच वैशाली ताई असे असते काय. आपल्याला मग घेऊन येत काय काही. आणि मग काय हळदी कुंकू कसं ठेवा मग आपण. ठेवा लागून मग आपल्याला देव थोडी येते काही. आता बाई देईन मग हळदी कुंकू जर ठेवला आपण तर आता बाई देईन सगळे इले. फक्त आपल्याला कार्यक्रम ठेवा लागून बा. काय मग वैशाली ताई काय मजा येईल मग त्याच्या. पाहू तरी काय म्हणते तर. नाही गो आता बैले ते विचारा लागेल ना. आपल्याच मनानं चालणार आहे काय आपण म्हटलं तसं. त्याला विचारा लागेल ना. शेवटी त्या मुखी आहे ना घराच्या. वहिनी अरे वहिनी बरोबर बोला तुम्ही. नाही बापूजी झालं ना मी बोलणं. बसा ना तुम्ही बोला ना. मी चाललीच होती आता. काय म्हणते वहिनी. काय म्हणणार आहे हो कालची गोष्ट होय आमची चालू आहे. जशी प्लॅनिंग नाही केली का आमची प्लॅनिंग तर फते झाली राजेशजी. परीसाठी केली होती. माझ्या दिमागाचा आयडिया आहे म्हटलं ह्या. हा पहा माझ्या दिमागाची येत जा जराशी किती आयडिया सुचते मला चांगल्या. मला वाटलंच तरी तुझ्याच दिमागाचा खुरापती आयडिया असं म्हणून ह्या आईच्या डोक्यात कशी काय आली म्हटलं ही आयडिया. अन आईनं कसं काही एवढी प्लॅनिंग केली म्हटलं हे. खरी आहे खोटी आहे मला काही माहित नाही. पण एवढा मोठा आयडिया दिमागात आईच्या येणं म्हणजे थोडं वेळच वाटलं मला अवघड. पण माझ्या लक्षातच नाही आलं काय तुझ्या असू शकते म्हणून. आता समजलं ना मग का हे तुझ्या आयडिया आहे. बरोबर आहे कारण का एवढ्या खतरनाक आयडिया फक्त तुलाच येऊ शकते. राजेशजी बरोबर आहे तुमचं. याच्यावरून हे साबित होते का फक्त मलाच घरात दिमाग आहे. असं म्हणजे तुझ्या मनाचा अर्थ काय आहे आम्हाला दिमाग नाही घरात लिहिले. मी कायले म्हटलं बाबा असं. मी फक्त एवढंच म्हटलं का मला दिमाग जास्त आहे म्हणून. घरात फक्त मलाच दिमाग आहे एवढंच म्हटलं ना. बाकी काय म्हटलं मी असं थोडं म्हटलं काही का तुम्हाला दिमाग नाही म्हणून. आता तुम्हीच घ्या बाबा समजून काय समजायचं आहे काय नाही येतं. लय झालं जरा बस कर आता. अन कायली हवं आयडिया आणत असतं दिमागात फालतूच्या. आणि काय भेटते तुला असं करून. हा फालतू काय म्हणते तर प्रॉपर्टी देत नाही असं नाही तसं नाही. आणि काम करायला लागन काम करून तवाच भेटन. कायले फालतूचं नाटक मसवलं त्या घरात. नाटक कायचं नाटक. नाटक म्हणते काय झाले. हा हे तर बरोबर झालं उलट. म्हणजे काम करावं आम्ही आणि घ्यावती नाही तर म्हणले हुशार आहे तुम्ही तर. हा ते जमतच नाही तुमच्याजवळ जमत असाल. तुम्ही असं करा एकटेच कमा एकटेच सगळे लेखाव घाला माहित पडते किती दिवस करतात तेव्हा समजून तुम्हाला. आम्ही दोघी जणी एवढं करतो घरासाठी ते काय करते मस्त बाई साहेबा मस्त झोपली राहते खोलीत. अन जेवण झालं का कशी आयतीच येते जेवायला. हा कधीतरी करून पाहिजे का एखाद्या दिवशी काही मस्त येते. अरे पण करता ना तुम्ही दोघी जणी मग आता काय तिच्या मागं लागतं अजून. राजेशजी हे फक्त तुमच्याच डोक्यात आहे. आता आम्ही करतो तर मग तिला कोण नाही म्हटलं तिच्या नवऱ्याला कोण नाही म्हटलं. करते ना त्या दोघी घेऊन घेईन मग. तुला काय पाहिजे काय गरज तेले असं नाही म्हणायला पाहिजे होते ना. त्याने तर म्हटलं नाही आम्हाला तर पाहिजे सारखा वाटा पाहिजे असं म्हटलं. मग सारखा वाटा पाहिजे तर काम तर सारखं करायला पाहिजे ना. तुझ्या डोक्याला डोकसंच लागत नाही. तर लावताच काही नाही मी म्हणून राहिली का लावा म्हणून माझ्या डोक्याला डोकं लावायची गरजच नाहीये. तसे माझ्यापेक्षा डोकं तुम्हाला जास्त आहेच नाही. कसे लावून तुम्ही लागतच नाही तर. बिन घरात आलो का अशी किरकिर लागून जाते डोक्याच्या मागं. असं वाटते नाहक आलो
तिकडे राहिलं तर बापची किरकिर, इकडे आलं तर बायकोची किरकिर. माणूस जगाव तर कुठं, राहाव तर कुठं राहाव, काही समजून नाही राहिलं मला. जीवावर तर बातच येते मग जीवावर येते तर बोलावच काय दुसऱ्याले. आपल्या जर जीवावर येत नसेल ना तरच बोलाव कोणाले, नाही तर बोलावच नाही माणसाला काही. आता शिलाई काम सोडलं होतं किती दिवस झाले तर. हा, आता असं वाटून राहिलं का आता डबल होतं तेच काम करायची वेळ आली मायावर आता. पोराला लाईनाचं मोठं केलं, आता काय म्हणते तर म्हटलं आता तो कमाईला लागला होता, आई राहू दे म्हणे काही करू नको, तर सोडून दिलं. पाय दुखते म्हटलं आता काय करू, आता तो अजून तसंच करायला लागल नाही काय. आता त्याची बायको आली, बायकोसाठी कमावून कमायासाठी कमावून तो. आता मलाच करायला लागेल रे काही ना काही, नाही का आपल्या पोट भरासाठी आपल्याला 2 काम तर करावंच लागेल काही ना काही. आता अजून चालू करून देतो बापा, कपडे गिपडे शिवणं. कसे 4 कपडे आले आपल्याजवळ तर आपल्याला तेवढेच पैसे भेटते, हातभार होते तेवढ्याच घरादाराले. आई काय करून राहिली हो? मशीन विकायचा विचार चालू आहे का डोक्यात? मशीन काय लिहिकू बापा, त्या बापाची आखरी निशाणी आहे ना ते, त्यानं मला घेऊन दिली होती. अडचणले कामात येईन म्हणे तुया, तर खरंच आली. कसे त्याच्यावर कपडे शिवो तर आपलं घर चालले. तुला लाईनाचं मोठं केलं मी त्याच्या भरोशावर. वावर तर पेरेस नाही त्या बाप गेला तेव्हापासून. मग मग काय आता तू मोठा झाला तर आताच पेरून राहिला. शौक लागले तर त्याच्यातही आता काय म्हणते तर घरूनच पैसे मागे मले. आई पण आता काय करायला लागते, झालं ना आता. आता कमावतो ना मी, कमावतो, शेतीचाही पैसा येते, मग कायले पाहिजे तुला आता पैसे? कायले करायला लागतं तुला काम? काय कमावतो राजा, तिकडे काय म्हणते तुझी बायको सुचू देत नाही, तिच्यासाठी कमावशील का मायासाठी कमावशील? कोणाकोणाचं करशील तू एकटाच? तेच तर पुरू देत नाही तुले. आई तूच तर काढून राहिली व अलग. मी म्हटलं का तुला मी अलग होतो म्हणून? काही फालतू. मी कमावतो ना, तू तिचं कायले टेन्शन घेतं? तिचं टेन्शन तू घेऊ नको आई अजिबातही. तुले काय करायचं आहे ना मला सांग फक्त. मला माग, मी तुझ्या पोरगा आहे ना तयार करासाठी. मग माझ्या बायकोच्या इकडे बिलकुल पाहू नको तू. आता आई तिची जबाबदारी मायावरच आहे, तुझी जबाबदारी मायावरच आहे. मला पार तर पाडाच लागत नाही ते. तिला तरी कसं काही म्हणू मी? काय करू रे, परेशान करून टाकते ते नुसतं. हे करून घ्या, सगळे कामं मीच करू काय? बायको कायसाठी आणली, त्या कामं करायसाठी नाही आणली काय? चल ठीक आहे, येत नाही तिले काही, पण शिकली नाही पाहिजे? शिकता नाही येत तिले का? सारं मायच्याच भरोशावर पाहावं काय तुम्ही? बरं आई ठीक आहे, आता तू टेन्शन घेऊच नको. आता तिला सुधारणं लागलं माझ्या हातात. तुम्ही म्हणशील आजपासून जर तिनं काम नाही केले ना, तर जे त्या माझं नाव गण्या ठेवलं ना, बदलून टाकजो म्हटलं, दुसरं नाव ठेवून देजो. एवढंही नको करू एकदमच, नाही तर मग मार जोडच करशील तिले का उठूनच पळून जाईन ते. आजकालच्या पोरी काही पहिले सारख्या नाही राहिल्या बापा. आम्ही होईते नवराक म्हटलं दारू पिऊन येईन मारे आम्हाले, मारझोडही करे, तरी आम्ही तिथं राहू म्हटलं. कधी गेलो नाही, माय बापाला सांगत का नाही का कोणाच्या घरी गेलो नाही. आणि आताच्या पोरी आहे का राजा? आता तर तुला ते जेलमध्ये टाकून द्यायची होय, तुलेच मारायची होय घरातल्या घरात. गंमतच्या नाही आताच्या पोरी. आई काहीच नाही करत ते, तू पाय आता फक्त काय करतो मी तर. तू आता फक्त ध्यान दे. काय बघ नाही, मी तुला असं म्हणत नाही का बायकोवर अत्याचार करू म्हणून. बायकोवर अत्याचार करूच नाही माणसानं. जेवढं प्रेमानं होते तेवढं प्रेमानं घ्या लागते. पण असं जर करत असन तर फक्त तिले सरळ कर, बस एवढंच माझं म्हणणं आहे. एकदा जर ती आपली सारखी कामावर लागली ना, झालं मग काही नाही, मी तिला काही बोलत नाही. सून जर चांगली वागली तर काय नाही बोलत रे मी. मला तर वाटते मला एकच सून आहे, मला काही 10-5 आहे. आता जशी आली तशी आपण ठेवली ना तिला घरात, काही बोललो काही म्हटलं. आणि मारजो गिरजो नको तिले, मी सहन करणार नाही. जरी मी सासू असन पण मी त्या याच्यातली बहिणी आहे का सुनीले पोरानं मारलं पाहिजे म्हणून मला आवडणार नाही बात, मी सांगून देतो आताच. वा आई तू खासच आहे, कधी तिच्या ऐकून बोलतं कधी माझ्या ऐकून बोलतं. मी कायले मारतो तिले तशी समजून सांगतो. आई फक्त तू माझ्या नाटकाला साथ देतो जराशी काय. मी आता पाय कसं नाटक खेळतो. गण्या मला भूक लागली ना, काही आणलं नाही माझ्यासाठी खाले? काय गोबरे किती खाशीन? खाशीन का एखाद्या दिवशी आम्हालेच? जराशी कामही करून घेत जाय घरातले. किती खाशीन घरात बसू बसू. मी तुला सांगून देतो आता काजल, त्या का आता कामं केले नाही घरातले तर मी तुला नेऊन सोडून देतो तुझ्या आईच्या घरी. मी दुसरं लग्न करून घेतो, एक पोरगी पाहिली मी आता, समजलं? ते म्हणते मला घरी घेऊन चाल, मुली कामाची आहे, कामही करते म्हटलं. तू लक्षात ठेवून घ्या आता, एक तर माझ्यासोबत राहायचं असन तर कामं करत जाय घरातले, नसन तर शिकून घ्यायच्या जवळून, नाही तर मग तयार राह तुझ्या मायबापाच्या घरी जायसाठी. गण्या असं कसं बोलतो तू? आपण लग्न केलं ना सोबत दोघीनं. आपल्या आई बाबाला काय माहित? आणि मग आई बाबा मला आता घरात ठेवते का? तुला तर माहित आहे ना काय म्हटलं होतं त्यानं. आता म्हणे जशी गेली तशी तिथंच राहायचं म्हणे, येजो नको म्हणे वापस घरी म्हणे, तुला आम्ही ठेवणार नाही म्हणे. आणि आता तू माझ्यासोबत असं करता का? मला तू सोडून देशील, दुसरं लग्न करता म्हणता? सासूबाई पाहा हे काय म्हणते, शब्द काय येईल असं, आणि तुम्ही ऐकून राहिला फक्त. मी काय सांगू बाई आता तुमच्या दोघांच्या म्हणतात, मी तरी काय बोलू? मला माहितच नाही काही तर. तुम्ही लग्न केलं माहित नाही, काही केलं माहित नाही, आणि आता काय करू बाई? आता त्याचं मन होईते, त्याला करायची आहे म्हणते तर मी काय सांगू? आता तू चांगली वाघ, कामं धंदे करत जाय, चांगली स्वयंपाक पाणी करत जाय, त्याचाही लय खर्च होते ना. तू बाहेरचं खातं तर नुसतं बाहेरचं खाणं बरोबर आहे का? हे कुठून आणून तू एवढा मोठा पैसा? मग भेटली असेल त्याला एखादी तर तिने म्हटलं असेल कामं धंदे करतो, सगळं करतो त्या घरचं म्हणून. मग काय करण, कोणाला कामाचीच बायको पाहिजे असते?
जमला आता. प्लॅन होईन आपला सक्सेस. आईले काय बोलतो तू? आईले काही माहित नाही याच्यातलं. आणि आईले याच्यात पाडू बी नको. तुला सांगून देतो मी आताच. हा, तुला जेवढं सांगतो तेवढं कर. मी आजपासून बाहेरचं काहीच आणणार नाही तुझ्यासाठी. लय नाटक झालं म्हटलं आतापर्यंत. बाहेरचं एवढा पैसा कुठून आणू मी? ना तू नोकरीवर आहे ना मी नोकरीवर आहे. कसंही वावरा शेतातलं करतो. जेवढे पैसे येते घर चालवायला पाहिजे तेवढं तर तुझ्या बाहेरच्या खाण्यातच पैसे चालले जाते. तुझ्या मायबाबाच्या इथं खाल्लं असन काजू. मी तुला आता सांगून देतो. तुला जर एवढं चांगलं पाहिजे असन तर जाय तुझ्या बापाच्या घरी आणि तिथंच काय. ते बापा आहे सर्व्हिसवाला. मी नाही आहे बा. मग जशी ऐपत आहे तसं मी तुला चालू शकतो 2 टाईम घरातलं. हे तुला स्वयंपाक करायला लागन आणि कामं करायला लागन. आणि बस 2 टाईम स्वयंपाक करणं आहे तुले. तूही खाय मी खातो. आईला देत जाय. आणि मग आई अशी नाही आहे काजल का तुला फक्त एकटीच्या भरोशावर टाकून देईन. मग आई बी करू लागते. समजलं? नाही तर मग म्हणशील का नाही गणे असा आहे तसा आहे. लय झाला आता. किती दिवस झाले आपलं लग्न होऊन. मग एक दिवस ते हात नाही लावला म्हटलं कायलेच. असं असते काय? सगळ्या पोरी म्हटलं कामधंदे करते. रोज पाहिजे तुम्ही बोलत नाही फक्त. मग आणि तू मलाच ब्लॅकमेल करतो अजून. गण्या मला माफ करून दे. आता नाही करणार मी असं. आता मी माहितीये काय सगळे कामं करत जाईन. मला कामं करता येतच नाही पण मी सासूबाई जोडून सगळं शिकून घेईन. पण मला सोडू नको. सोडायची धमकी नको देऊ. मी कुठं जाईन आता? माझे आई बाबा मला ठेवत नाही म्हणे. मग मी कुठं जाऊ? हा, इथंच राहतो गण्या मी. ठीक आहे माहित पडते मला तू काय करतो ना काय नाही. तर तू जेव्हा करायला लागशील तेव्हाच मला माहित पडत. हा, मी काहीच करणार नाही मग. नाही तर मग हायच आपला हे तयार. समजलं? हा समजलं मला. समजलं आजपासून सगळं समजलं मला. आणि तो डायलॉग नाही म्हटलं त्या. समजलं काय तुला काजू म्हणते मला. भुलली काय? आता नाही म्हणत मग म्हणत. येल पड्या वानाचे 2चे 2 सारखेच आहे नमुनी. चल बाबा यायचं करू दे. येल पाडणं मी चालली तिकडे आता. जातो जराशी पुष्पाबाईच्या घराकडे. काय बरं पोरगण सून गेली तेव्हापासून पुष्पाबाई बी बाहेर दिसून नाही राहिल्या. काय मी बाबा गावाला कोणाची नजर लागली ना काय लागली तर. एवढं साजरं गाव आमचं. हा, आता तर काय मी कोणी बाहेर दिसत नाही कोणी काही नाही. देऊन पाहतो बाई आता आवाज. पुष्पाबाईले काय म्हणते पुष्पाबाई तर. पुष्पाबाई पुष्पाबाई व सुमन बापा कुठं गेलती वा? हा, दिसलीच नाही आता एवढ्यात तर. वाटच पाहून राहिली मी मग आणि इथं बसलीच होती मी. आणि आता जराशी घरात गेली तर आता तू आली. आतापर्यंत कोणी नाही आलं इकडे. मी कुठं गेली हो पुष्पाबाई? घरीच आहे मी. हा, मला आठवण आली तुमची. म्हटलं चल म्हटलं जराशी जातो आता इकडे. काय आता सुन्न पोरग घरात असलं म्हणजे आपल्याला साजरं वाटते की तिथं बसायला. चल म्हटलं जातो जराशी सुमनबाईच्याच पुष्पाबाईच्याच घराकडे बसतो म्हटलं जाऊन जराशी. बरं झालं हो येऊन गेली. येत जाय बिचारी जराशी तेवढंच मन गमते व. हा, कोणी येत नाही. आता तू तरी ये पहिले. आता तुही सून आली तेव्हापासून तू येत नाही. काय मी बापा सुनीच्या समोर बसतं काय तर तोंडासमोर जाऊन. लय साजरी आहे वाटते तुही सून नाही. काय पाहा लागते. कोई हिराच आहे मैसून तर. हा, जशी तुमची आहे ना तशीच मैसून आहे. काही दुसरी नाही आहे. काही फरक नाही आहे म्हटलं. फक्त एवढी आहे का तुमची सून जास्त सगव आहे. ही आहे म्हणा. पण हे नोकरी नाही करत ना. तुमची नोकरी करते तर पैशाच्या भरोशावर जरा जास्तच आहे. हे पैसे नाही कमावत म्हणून दबते जराशी. बाकी काय आहे. चालू आहे त्याचं गुटूर काय करून राहिले तर घरात. म्हटलं चल जातो मी इकडे बाहेर. हळदी कुंकुनी करत का वा? सून आली आता नवीन तर. हा, यंदा कर ना. करतो ना हो पुष्पाबाई. ये जा ना हळदी कुंकाले. आता सोनीले विचारतो बाई काय म्हणते तर. चालू आहे त्याचं आता गुटमुट दोघाची. आता मैसून होती बिचारी सुमन. म्हटलं आता करू म्हटलं आता संक्रांत झाली. हळदी कुंकू करू म्हटलं बाई. पण कायचं हो. हा, चाललेच गेले आता ते. म्हटलं आता राहीन 4-8 दिवस. तर आता पाय बरं गमून नाही राहिलं बिचारी. सुनं घर लागून राहिलं. आणि होती ते कोणती कामाची होती होते. हा, बोले म्हटलं सासऱ्याला काही बोले तर मला काही बोले. काय कामाची अशी सून मग. माया घरची तशीच करायला पाहिजे. हा, एक काम करत नाही. जशी तुमची सून तशीच मैसूर आहे म्हटलं. मॅम आता गण्याला म्हटलं अलग निघ म्हटलं तिकडे. दोघे जण अलग राहन करायला खा म्हटलं. मी मला पाहतो म्हटलं काय करायचं आहे तर. देते माझ्या भाऊ मला 1500 रुपये. आणि आता म्हटलं अजून शिलाई काम चालू करून देतो म्हटलं. म्हणजे कसं माय होऊन जाते माय भागते म्हटलं बा त्याच्यावर. तुम्ही तुमचं पात बसा म्हटलं. असंच म्हटलं त्याले. आली ना पोट्ट्याच्या जीवावर. बोलावलं तिले काय म्हणे पाय म्हणे काजू तू आता तुला सांगतो म्हणे आजपासून त्या कामं केलं तर बरं म्हणे. नाही तर म्हणे मी म्हणे आता कामवालीच बायको आणतो म्हणे काम करणारी. हा, दुसरी पाहिलीच म्हणे म्हणे. असाच म्हणे बाई. पोट्टी अशी सुधारली लढायला लागली. नाही असं नका करू म्हणे. मी करतो ना म्हणे कामं म्हणे. आजपासून काय मी बापा आता काय करते ना काय नाही माहित पडन समोर. झालं सुधारली तुझी सून आता. झालं बापा तुही झाली फते. मैच नाही झाली फक्त. माहित काय म्हणते तर उठूनच पयाली. सगळ्या सारख्याच असते काय व पुष्पाबाई नसते ना. आता काय मी बापा मोहिनीच्या घरी कधी करते तर हळदी कुंकू. मोहिनीने भेटली मला आता एवढ्यात. पण बिचारे हो आपण मोहिनीलेच खराब म्हणू नाही व. पाय बरं मोहिनीनं माझ्या घरात सुधरून दिलं म्हटलं. तिलाच नाही सहन झाला लागून तर आम्हाला बोलली ते सून तर मै. हा, बिचारी आली बोलाले आली ना. तिला हाकलू नाही दिलं. हा, पण मैसून काही कमीची आहे नाही हो बाई. बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ते मोहिनीचा. लक्ष ठेवा लागेल जरासं मोहिनीवर आपल्याला. काही नाही होत व. चांगलं करणाऱ्याचं कधी वाईट होत नसते. ते चांगलं करते सगळेच. जराशी तोंडाली आहे पण चांगलं करते. मग तिचं काही नाही होत तिले. सगळं बरोबर होते तिचं. आता बाई काऊन विचारत बसला तुम्ही? कायचा विचार येऊन पडला तुम्हाला आता? तू या कोणाचा विचार करू आता. तू याच विचार करा लागते मला. हा, एक तूच आहे विचार करण्यासारखी. काय आता बाई उलट्याच बोलता कधी बी.
हा मी तर चांगली बोलून राहिली तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत उलट्याच बोलता. उलटी नाही बोलून राहिली. अव मी विचार करून राहिली का आता म्हटलं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवा लागेल ना आपल्याला, त्याचा विचार करून राहिली. कोणाकोणाला सांगा वानात काय आणा, वान तर वाटा लागते ना बाई. आणि तिळगुळ करा लागते, तिळाचे लाडू करजो. हा तिळगुळ काही करजो नको, लाडू करून घेजो मस्त. तीळ आपल्या इथं लय मोठा आहे, चांगले लाडू करजो लय मोठे. आणि बाया बोलावून घेऊ आपण इच्छा आजूबाजूच्या सगळ्या. अन वानाचं सामान आणा लागेल मोहिनी. आता गावात तर काही आलंही नाही बिचारी विकायले, काय आणावं. आता बाई एवढंच ना, घेऊन येईन मी, जाईन बाजारात आणि घेऊन येईन म्हटलं. एवढं काही भार म्हणते लागते काय वानाचं सामान आणाले. आज जाऊ काय सांगा तुम्ही म्हणा आजच जातो. नाही जाजो आता, उद्या गिद्या टाईम आहे अजून. आज उद्या परवा कधी केलं चालते, रथसप्तमीपर्यंत करता येते, एवढं काही टेन्शन नाही आहे. जाजो उद्या गिद्या जाजो, एवढी घाई नको करू. बस काही मतलब आणि रे नाचतात जशी करायले. असं आहे ते बाई तुमचं, करतो म्हणा तिकून जुलूम, करत नाही तिकून जुलूम. कराव तर कराव काय करणाऱ्यानं. आता बाई चांगले उखाणे पाठ करून ठेव जा. हा उखाणे सांगितले पाहिजे तुम्ही. हो मलाच विचारतो तू, मी येईन वय की नाही मला विचारून घेतो तू. काय आता बाई तुमच्यासोबत बोलायलाच पुरत नाही, राहू द्या. मी आता माझ्या बहीण भावाचे नावच घेऊन घेतो. ते वाट पाहून राहिले बिचारे, त्याचे नाव घ्यायचे. हा रोज मला म्हणते नाव घ्या नाव घ्या. आता नावच घेतो त्याचं, उखाण्यात नाही बरं, त्याचे नावच घेतो आता. अर्णा मांढरेताई नागपूर, मनीषा चावरेताई, वैशाली अँथोनी, प्रिया शेंद्रे, सुरेखा आळशी विक्रमगड, रेखा जाधव कोल्हापूर, दीपा बेंदरकर, अर्चना पांडे नागपूर, अयाज शेख, कुंदा निनावेताई, ललिता भरडेताई, स्वप्नील धावडे, भारती वाघमारे, जोजो कदम, रेखा मोहंडीकर वाशी, माधवी राऊत मुंबई, वैष्णवी राऊत, प्रतिभा पिकले, निर्मला रघुवंशीताई बल्लारपूर, कविता काकडे, सिंधू डोंगरे, उषा सटाले, अनन्या जिगीशा, सुनंदा नगराळे नागपूर, खुशाल कनक्के, कनक भोयर कोलार बुटीबोरी, उर्मिला ढोंगे नाशिक, रश्मी दळवी, उज्ज्वल आबुले, स्वाती पाटील वहाल, सीमा बडे नाशिक, लता गोरे नाशिक, अश्विनी पारिसे, शुभदा गोटनकर, डोंबिवली वेस्ट मुंबई, ऑनेस्ट टॅम्पल, मनीषा पोंडकेताई मुंबई, सुनीता कोंडणे, आशू ढोरे जाऊलखेडा, सोनू वाडवे खापरखेडा, मंदा सतंगे नागपूर, कल्पना हरणे, अर्चना पारवे, प्रियंका जितेंद्र मुन वर्धा, दीपाली उईके वर्धा, कल्पना मांडळे, रुपाली राजूरकर दारवा टाकळी, किरण पापडे, निकिता मराठे, जयश्री पजारे, सुनंदा दुसाने, कुमुद उकडे, कल्पना मांडळेताई अमरावती, सुजाता डेरेताई, चंद्रकलाताई, सुंदर सुरेख रंगोली, मीना गोंडानीताई, जागृती गायकवाडताई नागपूर, अर्चना पांडे, हितेश डहाके, सविता गोटमारे, शीतल ठोंबरे, सुषमा गुल्हाने, शिवाजी महाले, दीपाली उईके भंडारा. चला तर ताई तुमचे खूप खूप मनापासून खूप धन्यवाद. रोज तुम्ही कमेंट करता, अशाच कमेंट करत जा, कमेंट वाढू द्या. आणि आपल्याला रोज लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. आणि ज्या कोणी ताई आपल्या राहिल्या असन त्या आज कमेंट करा. राग नका येऊ देऊ, उद्या आपण त्यांचे नाव पुन्हा घेऊ ज्या कोणी आपल्या राहिल्या असन. पण कमेंट वाढू द्या, आणखी आपण नाव घेऊ. आणि चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत मोहिनीचा सगळेले भरभरून नमस्कार, भरभरून धन्यवाद. आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याला पण आपल्या सबस्क्राईब करत जा, सपोर्ट करत जा, हाईप द्यायला विसरत नका जाऊ. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते, ते ओपन करायचे आणि पाहायचे व्हिडिओ. आणि आपल्या आता आपण उखाण्याचा कार्यक्रम सुरू करू, म्हणजे उद्यापासून नावं वगैरे. आता तुम्ही म्हणता ना वानाचा कार्यक्रम ठेवा म्हणून, तो पण ठेवू आपण आता, हळदी कुंकाचा कार्यक्रम आपल्या घरी. बरोबर आहे ना. चला मग ठीक आहे, भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. किती बोलता बोलता बडबड करतोच करतो. आता बाई मला हे बोलणंच आवडते म्हटलं, बाई माझ्या बहीण भावाले. हा जे मी बोलतो ना तर हेच त्याला सगळ्यात जास्त आवडते. मग माझ्या ना ते व्हिडिओज पाहते म्हटलं, मोहिनीच आवडते त्याला. डेली माहिती मोहिनी इज द बेस्ट म्हणून. तुम्हीच नाही म्हणत फक्त घरातले, तुम्हालाच माझी किंमत नाही आहे. माझ्या बहीण भावाले लई किंमत आहे म्हटलं माई. तुम्ही पण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि पाठीमागं बरं, पाठीमागं गोड गोड बोला.